नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 18 मेला आपली ॲग्री एमपीएससी 2024 ची मेन संपली. त्यानंतर आता मागच्या काही दिवसांमध्ये बरेच कॉल येत आहेत, सर निकाल कधी लागेल आणि आता पुढे आम्ही काय केलं पाहिजे. आता व्हॅरिड बॅकग्राऊंडचे कॉल येत आहेत किंवा मुलं भेटायला येत आहेत. सो मला वाटलं की याच्यावरती एक व्हिडिओ बनवावा, म्हणजे तुम्हाला एक गाईडलाईन भेटेल की इथून पुढं 6 महिने वर्षभर तुम्ही कशा पद्धतीनं एक्झामच्या बाबतीत डिसिजन घेतला पाहिजे किंवा कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे, किंवा तुम्ही ॲग्री एमपीएससीचा रिझल्ट जो आहे तो कधी एक्सपेक्ट करू शकता. ओके. सो आयोगाने ज्यावेळी टाइम टेबल दिलं होतं त्यावेळी बघा, आयोगाने सांगितलं होतं की एक्झामचा जो रिझल्ट आहे ॲग्री एमपीएससीच्या, तो ॲग्री एमपीएससीचा रिझल्ट जो आहे तो 6 महिन्यानंतर लागणार आहे. तर आता जून पासून 6 महिने जर तुम्ही धरले, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. सो नोव्हेंबरच्या दरम्यानच मला वाटते दिवाळी आहे. सो दिवाळीच्या आधी तरी एक्सपेक्ट करू नका. मिनिमम एवढा कालावधी तर 100% लागणार आहे. 258 जागा आहेत. मागचा एफएसओचा अनुभव बघता अपेक्षा आहे की आयोगाने लवकर पेपर ह्यावेळी चेक करून देतील. पण स्टील आयोगाने जर सांगितलेलं आहे 6 महिने, तर 6 महिने तर आपल्याला धरावेच लागतील. सो आता सध्या तुम्ही ज्यांनी ज्यांनी मेन्स दिलेली आहे 2024 ची, तर तुम्ही विसरून जा की मी मेन्स दिलेली आहे. बरेचशी मुलं मला ह्याच्यासाठी पण कॉल करतात की सर मी इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करू का. ओके. सो इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनला जनरली तुम्हाला अगदी 1 महिना फुल टाइम पुरेसा असतो. अगदी तुमचा पहिला इंटरव्ह्यू जरी असला तरी. सो खूप काही फरक पडत नाही तुम्ही आतापासूनच इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन चालू केलं मग खूप चांगला प्रिपरेशन झाला, असं काही नसतं. 1 महिना फुल टाइम खूप सफिशियंट आहे. त्यामुळे आता मला पर्सनली मी रिकमेंड नाही करत की तुम्ही इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन केलं पाहिजे. ओके. समजा तुम्हाला अगदीच नाही, मला काहीतरी करायचंच आहे सर, मग थोडा तरी अभ्यास करू द्या किंवा थोडा तरी वेळ मला करायचा आहे, तर अशा केसमध्ये तुम्ही ॲग्रो 1 वाचायला चालू करा. आता ॲग्रो 1 मध्ये बराचसा हा तुम्हाला ॲग्री रिलेटेड न्यूजपेपर असल्यामुळे बरेचसे तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होतील. आता सध्या काय चालू आहे आजूबाजूला, देर इज मोर प्रोबॅबिलिटी की तुम्हाला क्वेश्चन्स जे आहेत ते एकतर तुमच्या घरच्या शेतीवरती तरी विचारतातच प्रोफाईलवरती, पण त्याचबरोबर बाहेरचा ॲग्रिकल्चर पॉलिसी आणि याच्यावरती पण विचारलं जातात. सो तुम्हाला तुमच्या आन्सरमध्ये एक पोक्तपणा, एक मॅच्युरिटी येते. ओके. सो ॲग्रो 1 वाचायला हार्डली 8 पानाचा असतो, बरोबर, अर्धा पानाचा. सो कमी वेळात पण होऊ शकतं. लोकसत्तासारखं खूप जास्त वाचावं लागणार नाही, आणि लोकसत्तामध्ये जनरल पण असणार. तर आपण ॲग्री एमपीएससी पुरतं आता बोलतोय, तर ॲग्रो 1 सध्या सफिशियंट आहे. तुम्हाला वाचायचं असेल तर वाचू शकता. राहिला आता मग सर इंटरव्ह्यू प्रिपरेशन करायचं नाही किंवा ॲग्रो 1 पुरतंच करायचं म्हणत असाल, तर मग आता सध्या काय करू. ओके. तर हा मेजर हा व्हिडिओचा उद्देश आहे की आता तुम्ही सध्या कशा पद्धतीनं डिसिजन घेतलं पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला 2 ऑप्शन आहेत सध्या. एक तर तुम्ही एमपीएससी कंटिन्यू करू शकता. आता जस्ट काही वेळापूर्वीच मी पोस्ट टाकली होती की ॲग्री एमपीएससीची 2025 साठी जे मागणी पत्र होतं ते वित्त विभागाकडे मंजुरीला गेलं होतं. ते मागणी पत्र वित्त विभागानं त्याला मंजुरी दिलेली आहे. आता इथून पुढे काही दिवसांमध्ये ते कृषी विभागातून आयोगाकडे जाईल. आता हे आताच सांगणं अवघड आहे की 25ला मग ऍड होतील का जागा, का पुढे 26ला होतील, कारण आयोगाला कधी जातात, मग आयोग स्वतः त्याची स्क्रुटिनी करेल आणि मग डिसिजन घेईल की याच ऍड मध्ये ऍड करायचं का पुढे 26ला ती व्हॅकन्सी धरायच्या. तर सध्या आपण धरून चालू की बाबा कळवलेल्या तर यायची प्रोबॅबिलिटी आहे. पण आता ऑलरेडी जागा कशाच्या आहेत, तर फॉरेस्टची जागा आहेत. 144 जागा आहेत, ज्या खूप चांगल्या जागा आहेत. दुसरं राज्यसेवा जी आता डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे, आणि पुढे जाऊन समजा ॲग्रीची ऍड जर आलीच तर ॲग्री एमपीएससीच्या सध्या तरी त्या 87 जागा आहेत, बरोबर. तर ह्या 2 एक्झाम तरी फिक्सच आहेत. ॲग्री एमपीएससी येत्या काही दिवसात आपल्याला कळेलच. तर ह्या 2 एक्झाम तरी तुमच्या समोर आहेत. तर त्या सोडून दुसरा ऑप्शन आहे तुम्हाला सरळ सेवेचा, बरोबर. आता 2 वर्षापूर्वी जसं सरळ सेवेच्या खूप साऱ्या एक्झाम्स होत्या, तशी सिच्युएशन आता येते. आता सध्या तरी विद्यापीठ
भरती जी आहे ती सध्या जोरात काम चालू आहे, त्यामुळे मोर प्रोबॅबिलिटी की येत्या काही महिन्यात त्याची ऍड असेल. कृषी विभागाचा आकृतीबंध आता चर्चेत आहे. कृषी मंत्र्यांनी एका महिन्यात आकृतीबंध होणार म्हणून सांगितलेलं आहे. सो आकृती बंद तयार झाल्यानंतर कृषी सेवकच्या पण जागा येतील, बरोबर. कृषी सेवक थोडं लांब आहे, त्याच्या आधी बहुतेक विद्यापीठ वगैरे येऊ शकते आणि बाकीच्या सरळ सेवा तरी आहेतच तुम्हाला. अगदी सगळ्या डिपार्टमेंटच्या आरोग्य सेवक पासून सगळ्या जे जनरल सगळे देऊ शकतात, किंवा पुढे जाऊन समजा वर्षभरात ग्रामसेवक वगैरे जागा येतील, कारण आकृतीबंध सगळ्याच विभागाचा मंजूर होतोय, काही डिपार्टमेंटचा ऑलरेडी झालेला आहे. सो हे दोन ऑप्शन्स आहेत. आता बऱ्याच मुलांचं याच्यामध्ये कन्फ्युजन होतं की सर मग काय करू, आता मी आतापर्यंत तरी ऍग्री एमपीएससी दिली, मेन्स दिली, खूप चांगलं पण गेला आहे, पण त्याचा रिझल्ट यायला लांब आहे आणि आता माझं एज पण जास्त झालेलं आहे. फॉरेस्टला पण खूप चांगला चान्स आहे सर, मग फॉरेस्ट करू की आता मला थोडं सेक्युअर पण राहावं असं वाटतंय की सरळ सेवा करू. तर हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी हा मेन व्हिडिओ बनवलेला आहे. तर इथं बरेच पर्स्पेक्टिव्ह आहेत, असं एक ढोबळ आन्सर देता नाही येणार की नाही तू हेच कर किंवा तू तेच कर. फक्त मी क्रायटेरिया तुम्हाला सांगतो, त्याच्यावरती तुम्ही विचार करा आणि त्याच्यावरून तुम्ही निर्णय घ्या. सगळ्यात महत्वाचा, समजा तुम्ही डिग्री संपून तुमचे आता 4-5 वर्ष झालेले आहेत, 27, 28 वगैरे ह्या एज कॅटेगरीमध्ये असाल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असाल, तर मी ऍज अ टीचर म्हणून तुम्हाला हेच सांगेल की तुम्ही आता इथून पुढे थोडं सेफली खेळलं पाहिजे. ओके, आता थोडं एज झालेलं आहे, फक्त स्पर्धा परीक्षा आणि पोस्ट म्हणजेच काय आयुष्य नाही. आपल्याला आयुष्यात सेटल पण व्हायचं आहे, लग्न आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, फॅमिलीला फायनान्शियल सपोर्ट करणं असेल, किंवा 5 वर्ष आता झालेले आहेत तर थोडं अभ्यासात पण एक इनर्जी आलेला असतो, टेस्ट आपण वाचतोय, रिझल्ट येत नाहीत. तर अशा वेळी मला वाटतं की सरळ सेवा याच्यामध्ये कृषीच्या असतील विद्यापीठ भरती किंवा कृषी सेवक किंवा इतर पण असतील. म्हणजे आता इथं तुम्ही विद्यापीठ भरती आणि कृषी सेवक साठी तुम्हाला मराठी, इंग्रजी, क्वांट रिझनिंग, बुद्धिमत्ता चाचणी वगैरे हे तरी करावंच लागणार आहे, बरोबर. मग हे केलं की हेच बाकीच्या एक्झामला मार्काचं डिस्ट्रीब्युशन कमी जास्त असेल, त्यामुळे इतर एक्झामना पण काय खूप जास्त नवीन करावं लागणार आहे अशातला भाग नाही. सो सरळ सेवा आपण सगळ्या एकाच कॅटेगरीमध्ये घेऊ. तर अशा केसमध्ये तुम्ही सरळ सेवा जर देत असाल तर तो निर्णय एका बाजूने का योग्य वाटतो, कारण सरळ सेवा एनी हाऊ तुम्हाला दर 2-3 महिन्यांना कुठली ना कुठली तरी सरळ सेवा येते, बरे त्यामध्ये जागा कमी जास्त असतील, बरोबर, पण तुम्हाला कुठला ना कुठला ऑप्शन समोर असतो. आता अशा केसमध्ये तुम्ही जर सरळ सेवेला फोकस करत असाल तर एक 2-3 एक्झाम तुम्ही दिला की तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की आयबीपीएस अशा पद्धतीने एक्झाम घेते किंवा टीसीएस अशा पद्धतीने एक्झाम घेते, किंवा आपलं ह्या विषयामध्ये, मराठी विषयामध्ये समजा किंवा इंग्रजी विषयामध्ये मार्क्स कमी पडतायत तर ह्याच्यावरती आपल्याला काम केलं पाहिजे. तर माझा अनुभव असा आहे की आता इव्हन ऍग्री एमपीएससी ची ऍड आली होती मागच्या 6 महिन्यापूर्वी, जशी मेन्सला मेन्स जी आहे ती मे महिन्यात संपली, तर त्यामध्ये पण मला काही 1-2 विद्यार्थी भेटले होते की ज्यांना लवकर सेटल व्हायचं. मी त्यांनाही हे सजेशन दिलं होतं की मग नका करू ऍग्री एमपीएससी, तुम्ही 6 महिने पूर्णपणे सरळ सेवेवर फोकस करा. आणि तसं त्यांनी त्या पद्धतीने केलं, म्हणजे कुठलीच एमपीएससीची एक्झाम दिली नाही, टोटली 6 महिने त्यांनी सरळ सेवेवरती फोकस केलं. मग त्यासाठी जे काही कोर्सेस लागत असतील मराठी, इंग्रजी 1000-2000 असतात, तर ते सगळं केलं. जे सरळ सेवेचे विद्यार्थी करतात, जे मटेरियल वापरतात, जे कोर्सेस घेतात, ते सगळं केलं. 6 महिने डेडिकेटली केलं. इव्हन आता तुम्ही एमपीएससी करत असाल तर तुम्हाला सरळ सेवेला 6 महिने पण लागत नाहीत, 3 महिने डेडिकेटली केलं तर तुमची प्रिपरेशन खूप चांगली होऊन जाते. पण आपल्याला सेपरेट प्रिपरेशन का करायचं आहे, कारण राज्यसेवेमध्ये काही सिलेबसच्या टॉपिकवरती क्वेश्चन येत नाही तेवढे सोपे, ते इकडे विचारले जातात, किंवा मराठी, इंग्रजी सारख्या ठिकाणी बऱ्याच पाठांतरचा पाठ आहे जे सगळ्यांना येणारच आहे, तर ते पण तुम्हाला आलंच पाहिजे, कारण तिथं मराठी सारख्या ठिकाणी पैकीच्या पैकी पडू शकतात, बरोबर आहे. सो किंवा बुद्धिमत्ता चाचणीला सराव लागतो, आता सीसॅट मुळे आपल्याला एवढा सराव नसतो. त्यामुळे जर सरळ सेवा करायचा निर्णय तुम्ही जर घेतला तर माझं सजेशन हेच राहील की ते मग मी आता राज्यसेवा दिलेली आहे, 2 मेन्स दिलेत, तर मी माझं काय सरळ सेवा जाता जाता होईल असं समजू नका. राज्यसेवेच्या कंपॅरिझन मध्ये सरळ सेवा सोपीच एक्झाम असते, पण त्याची काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट आहे. एखादी सोपी गोष्ट तुम्ही कधी वाचलीच नसेल तर तुम्हाला आन्सर देताच येणार नाही ना, ती किती का सोपी असे ना. त्यामुळे त्यासाठी डेडिकेट काय बुक्स लागत असतील, काय तुम्ही कोर्सेस तुम्हाला घ्यावेसे वाटत असतील, तुम्ही मित्रांना तुमच्या विचाराला जे डेडिकेटली करतात तर ते तुम्हाला सांगतील. माझं म्हणणं एवढंच आहे की डेडिकेटली एक 2-3 महिने करा. पुढच्या त्या 3 महिन्यानंतर जेवढ्या काय एक्झाम्स येतील कुठे ना कुठं तरी होऊन जाईल. आता पुन्हा कसं होतं की
जे सरळ सेवा प्रॉपर करणारे असतात ते पण सगळे फॉर्म भरतात. त्यांच्याकडे ज्यांचं सगळीकडे सिलेक्शन होतं ते काहीतरी एकच चूज करायचं आहे. मग आता आपल्याकडे वेटिंगची पण चांगली सिस्टीम आलेली आहे. त्यामुळे समजा आताच डायरेक्ट यादीत नाव नसलं पण वेटिंगला आहे जवळपास, तर क्लिअर होण्याची पण शक्यता वाढते. पॉइंट इज दॅट की इथून पुढे ठरवलं की देर इज हायर प्रोबॅबिलिटी की तुम्ही पुढच्या एका वर्षामध्ये तुमच्या हातात पोस्ट असेल आणि तुम्ही कुठेतरी जॉईन असाल सरळ सेवामध्ये. ओके, सो ज्यांच्याकडं फायनान्शियल कंडिशन्स आता अलाउड नाही करत, थोडा फायनान्शियल स्ट्रेस आहे, किंवा तुम्हीच आता कंटाळलेला आता अभ्यासाला की किती हेच थोडा बदल पाहिजे, कुठेतरी जॉईन झालो तर मग पुन्हा पगार वगैरे चालू होईल, थोडी वेगळी लाईफ बघायला मिळेल, पुन्हा अभ्यास करता येईल, अशी सिच्युएशन असेल तर स्वतःला फसवू नका. मान्य आहे की फॉरेस्टच्या खूप चांगल्या जागा आहेत, 144 जागा म्हणजे खूप आहेत. आणि मेन्स तुम्ही जर मेन्सला क्वालिफाय झाला, प्रिलिम क्वालिफाय झाला, मेन्सला असाल तर कॉम्पिटिशन खूपच कमी असणार आहे. पण पुन्हा हा पण मुद्दा आहे की जसं आता ऍग्रीचा 6 महिन्यानंतर मेन्सचा रिझल्ट येणार आहे, तशाच पद्धतीनं फॉरेस्टचा मेन्स आता समजा फेब्रुवारी मार्च महिन्यात झाली तर त्याच्यानंतर पुन्हा 6 महिन्यानंतर त्याचा रिझल्ट येणार, त्यानंतर इंटरव्ह्यू होणार, त्यानंतर मग सगळी प्रोसिजर, मग तुमचा रिझल्ट येणार. सो एवढा पिरियड तुम्हाला आहे का, हा पण तुम्ही विचार करा. जर असेल, तुमच्या अभ्यासाची पण तयारी असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता. त्या कम्पॅरेटिव्हली सरळ सेवेमध्ये तुम्ही वर्षभरात तुम्हाला जॉईनिंग पण येऊ शकतं. आणि मेन म्हणजे काय की आता विद्यापीठ भरती आणि कृषी सेवक मध्ये खूप जास्त जागा येणार आहेत, सो तिथे सिलेक्शनचे चान्सेस तुमचे जास्त आहेत. प्लस तुम्ही ह्या फक्त विद्यापीठ भरती आणि कृषी सेवक एवढ्यावरतीच फोकस करत नाही, तुम्ही बाकीच्या पण सरळ सेवा देताय, कारण मोर ऑर लेस सेम सिलेबस आहे, बरोबर. म्हणजे ऍटलिस्ट जिथं सिलेबस 80-90% तोच आहे, त्या एक्झाम तुम्ही बाकीच्या पण देऊ शकता. सो तुमची रिस्क एकाच एक्झाम भोवती थांबलेली नाही आहे, ती रिस्क पण डिवाइड होते. 4-5 एक्झाम दिल्यानंतर तुमची जर तयारी असेल, कुठे ना कुठेतरी सिलेक्शन होणार आहेत. सो हा एक पर्याय आहे. आता मग राज्यसेवा किंवा फॉरेस्ट कुणी करायचं, तर अगेन तोच क्रायटेरिया की सरळ सेवेमध्ये मी सांगितलं की 5-6 वर्ष झाले असतील आणि तुम्हाला आता कंटाळा आला असेल, तुम्हाला असं वाटत असेल कुठेतरी एक सेफ साईट हे करावं, तर सरळ सेवा करा. तुमचं म्हणणं असेल की नाही मी एग्रीएमपीसी खूप चांगली दिली होती, माझी सगळी तयारी झालेली आहे आणि फॉरेस्टला जर मी मेन्सला क्वालिफाय झालो तर ऍग्री बॉटनी माझा ऑप्शनल आहे, ऍग्री तर असाच झालेला आहे, बॉटनीमध्ये फक्त मला हाफ पोर्शन करायचा आहे, हाफ तर ऍग्री मधलाच आहे, तर खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, मी पुन्हा 1-1.5 वर्ष थांबू शकतो. तर अशा केसमध्ये मग फॉरेस्ट बेस्ट चॉईस आहे. किंवा असे विद्यार्थी की पास आउट होऊन 2-3च वर्ष झालेत आणि त्यांना कॉन्फिडन्स आहे की राहिलेल्या वेळेमध्ये पण चांगला प्रिलिमचा अभ्यास करून हे करू शकतो, फॉरेस्टचा कट ऑफ काढू शकतो. आता पुन्हा इथं फॉरेस्टचा कट ऑफ हा आधीसारखा नाही लागणार, लक्षात घ्या. कुठेतरी ढगातच कट ऑफ लागलाय, एवढं कुठं मार्क आपल्याला मिळू शकतात का. आता या केसमध्ये 144 जागाच्या केसमध्ये माझं जे अंदाज आहे राज्यसेवेपेक्षा जास्तच लागेल, पण जास्तीत जास्त 5 ते 10 मार्काचा अंतर असेल. आधीसारखं कुठे 144 आणि 130 वगैरे असं तर लागणार नाही. तर लागला तर मग राज्यसेवेच्या पण त्याच्या आजूबाजूला असतो तर पेपर सोपा असेल मग त्या केसमध्ये. फक्त आपण कट ऑफ किती लागणार हे आता नाही सांगू शकणार, पेपर कसा आहे तो त्याच्यावर आहे, पण आपण कंपॅरिझन करू शकतो राज्यसेवेशी. आधी 20, 25, 30 मार्काचा जर डिफरन्स असेल, आता 5 ते 10 मार्काचा डिफरन्स राहील, लक्षात येतं. सो असंही काही नाही आहे की बाबा प्रिलिम्स माझी मी क्वालिफायच होणार नाही, खूपच कट ऑफ लागतो. कंपॅरेटिव्हली जिथं आतापर्यंत 60 जागा होत्या, 40 जागा होत्या, त्याच्या कंपॅरिझन मध्ये 100 जागा वाढत असतील, साहजिकच कट ऑफ त्या कंपॅरिझन मध्ये खाली येणार आहे, पण स्टील तो राज्यसेवेच्या वरती असेल 5 ते 10 मार्कांनी. ओके, सो तो एक आहे. राज्यसेवा मग कोणी करू शकतात, 1-2 वर्ष झालेली आहे आणि फ्रेशरच आहे तर मग राज्यसेवा चांगला ऑप्शन आहे. राज्यसेवा आता जे जुने विद्यार्थी आहेत ते शक्यतो राज्यसेवेला टाळतील, कारण जुने विद्यार्थी आता सेफर साईड कंबाईनला वगैरे शिफ्ट होतील. सो तुम्हाला जर तुम्ही राज्यसेवेला पण मुख्य परीक्षा क्वालिफाय होत असाल तर खूप चांगली संधी आहे. जसं ऍग्री एमपीएससीला ह्यावेळी होती, पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्ह होतं, सगळं अंदाजेच होतं गोष्टी, त्यावेळी अशावेळी एक ठराविक प्रोसिजर धरून तुम्ही अभ्यास करायला लागला तर सिलेक्शनचे चान्सेस वाढतात. तसंच राज्यसेवेमध्ये पण आहे. आतापर्यंत झालेल्या जेवढ्या ऑब्जेक्टिव्हच्या एक्झाम्स आहेत त्यामध्ये कॉम्पिटिशन खूप होतं, कारण 1-1 मार्काला आणि 4-4, 3-3 मेन्स दिलेले विद्यार्थी होते, आता सगळे एकाच लेवलला आलेले आहेत. सो ज्यांना राज्यसेवा करायची आहे त्यांनी तो पण ऑप्शन बघू शकता. मग तिथे तुम्ही ऑलरेडी ऍग्री एमपीएससी करत असाल तर तिकडे तुमचा ऑप्शनल ऍग्रिकल्चरच ठेवला असेल तुम्ही, आणि पुढे जाऊन समजा ऍग्री एमपीएससीच्या याच अटेम्प्टला जागा आल्या तर तुम्ही ऑलरेडी प्रिलिम्स करतायच,
सो प्रिलिम एकच द्यायचे तुम्हाला. पुढे जाऊन तुम्ही ठरवा, समजा तुम्ही फॉरेस्टला पण क्वालिफाय होता, ऍग्रिकल्चरला पण क्वालिफाय होता, अशी कंडिशन असेल तर मग फॉरेस्टला प्रेफरन्स द्या. बरोबर. आता इथं 87 जागा आहेत, त्यामुळे पुन्हा कट ऑफ किती लागेल याच्यावरती आताच काय बोलता नाही येणार. बरोबर. जनरल तुम्हाला सांगतोय की एकच एक्झाम आहे, तुम्हाला मग राज्यसेवा किंवा एमपीएससीच करायचं असेल तर सध्या आता काहीही डोक्यात घेऊ नका. आता जवळजवळ मला वाटतंय आज किती तारीख आहे, आज 12 तारीख आहे, तर 2.5 महिना तुमच्याकडे आहे अजूनही. तर 2.5 महिन्यात चांगला अभ्यास करा. जर तुमची फॉरेस्टची मेन जर निघत असेल तर ह्याच्यासारखी संधी नाही. जर निघत नसेल, आता त्याच्या आसपास कुठेतरी ऍग्रीचा पण कट ऑफ लागू शकतो, म्हणजे अगदी ह्याच्यावर नाही जाणार, पण ऍग्रीचा आता 90 वगैरे लागत होता, तर एवढा खाली पण नाही येणार. जागा कमी आहे तर थोडा तो वरती जाईल. ओके. पण फॉरेस्टच्या खालीच येईल असं मला वाटतं. तर ऍग्रीचा तरी तुमचा कट ऑफ निघू शकतो. मग ऑलरेडी ऍग्री एमपीएससी दिला असेल तर पुन्हा तुम्हाला कंटिन्यू करता येईल, किंवा नसेल दिलं तर आता तरी आपल्याकडे पेपर आहे, सगळ्या सेट पॅटर्न आहे, तुम्ही 4-5 महिन्यात कव्हर करता येण्यासारखं आहे. किंवा हे नसून करायचंच नसेल तर मग राज्यसेवा पण ऑप्शन आहे तुम्हाला. पॉइंट इज दॅट थोडं थांबून व्यवस्थित विचार करा. जर तुम्हाला वाटत असेल की नाही आता कुठेतरी सेटल झालं पाहिजे, तर सरळ सेवा चांगली संधी आहे. असे खूप सारे केसेस आहेत की ज्यांनी सरळ सेवा जॉईन करून पण अभ्यास कंटिन्यू ठेवला आणि सिलेक्शन झालेलं आहे. एकदा तुम्ही जॉईन झाला, तुमचा पगार चालू झाला, तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट झालं, तर घरच्यांचा विरोध असायचं काहीच कारण नाही की तुम्ही आता अभ्यास बंद करा आणि बाकीच्या गोष्टी बघू वगैरे. कारण अभ्यास हा तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे ना, त्यामुळे घरच्यांचा विरोध नसतो अशा केसमध्ये. आता आपण अनएम्प्लॉईड आहोत आणि किती वर्ष चालणार हे माहित नाही, अनिश्चितता आहे, म्हणून घरच्यांचं असतं की बाबा कुठेतरी थांबून आता दुसऱ्या काहीतरी गोष्टी करूया. सो एवढंच सांगायचं होतं. त्यामुळे थोडं एका कागदावरती शांतपणे बसून प्रत्येक गोष्टीचे, एमपीएससी करणार असो तर त्याचे प्रोज कॉन्स आहेत काय आहेत, आणि सरळ सेवा करणार असेल तर त्याचं फायदे तोटे काय आहेत, प्रोज कॉन्स काय आहेत, हे एकदा कागदावरती व्यवस्थित लिहून घ्या, तुम्हाला डिसिजन घेणं सोपं जाईल. पण माझं जाता आता शेवटचं सजेशन हेच राहील, तुम्ही कुठलाही निर्णय घ्या, एमपीएससी करा किंवा सरळ सेवा करा, जे करायचं आहे ते मात्र फुल प्रूफ अभ्यास तुमचा झाला पाहिजे. तुमचं जर ठरलं की एमपीएससी करायचे तर राहिलेले 2.5 महिने मग सुट्टी देऊ नका, खूप चांगला अभ्यास करा. तुम्ही फॉरेस्टला क्वालिफाय झालं पाहिजे. किंवा तुम्ही जर सरळ सेवा म्हटलं तर उगीच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहायचं नाही की मी एवढं कंबाईनच्या एक्झाम दिलेत आणि मी हे केलेलं आहे, मी राज्यसेवा फ्री 3-4 वेळा क्वालिफाय झालोय, हे असलं काही नाही. एकदम शांत डोक्यानं जे सरळ सेवेची मुलं करतात, जे पुस्तकं वापरतात, जे टेस्ट घेतात, जे काही मराठी इंग्रजीसाठी कोर्सेस लावत असतील ते सगळं लावलं पाहिजे. एक रिझन नाही तुम्ही मागं ठेवलं पाहिजे की अरे ह्याच्यामुळे मला ह्या विषयात मार्क कमी पडले, नाहीतर मी या मध्ये सरळ सेवेचा असतोच. लक्षात येत आहे. आणि आता आत्ताचा जो पिरियड आहे हा खूप चांगला आहे. आता तुम्हाला ऍटलीस्ट कळतंय की कृषी सेवकची ऍड येऊ शकते, विद्यापीठ भरती येऊ शकते, किंवा सरळ सेवेच्या पुढचं तुम्हाला शेड्यूल माहित असेल तर आतापासून अभ्यास चालू केलं की 1-2-3 महिन्यात खूप चांगलं प्रिपरेशन होईल. ऑलरेडी तुम्ही जर एमपीएससी करत असाल तर आपलं ग्रास्पिंग पॉवर तेवढं फास्ट असतं. फक्त आपल्याला त्या एक्झामची नीड काय आहे, रिक्वायरमेंट काय आहे सरळ सेवेची, एवढी तुम्हाला फक्त जाणून घ्यायची आहे. कृषी सेवक किंवा विद्यापीठ भरतीच्या बाबतीमध्ये कृषी घटक जो आहे त्यामधला, तर त्या संदर्भात आपली बॅच असणारच आहे. आता ज्यांनी ऍग्री एमपीएससी मेन्स वगैरे दिले त्यांना ती लावायची गरज नाही, मी स्वतःहून सांगतोय. ही बॅच कोणासाठी आहे, जे डिग्री जस्ट पास आउट आलेले आहेत किंवा डिग्री पास आउट होऊन बरीच वर्ष झाली पण जनरल एमपीएससी करतायत, त्यांचा ऍग्रीचा कॉन्टॅक्ट नाही आला, ऍग्रीचे कॉन्सेप्ट क्लिअर नाही आहेत, तर अशा विद्यार्थ्यांच्यासाठी ती बॅच असेल. ओके. सो होप सो तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल, तुमचा निर्णय प्रक्रिया स्मूथ होईल. इथेच थांबतो. थँक्यू.